मनोहर शेठ झालं तुमचं? मला द्या. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्व आपले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आता सर्व यूट्यूब हे नवीन एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेला हा एक वार्ताहार, वार्तालाप, विविध अशा मीडियाचं माध्यम आहे. या अनुषंगाने आज एक विशेष अशी पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. त्याच्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात. या प्रसंगी सुतार साहेब आहेत, मनोहरजी आमच्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जी संघटना आहे त्यांचे पदाधिकारी आहेत, आमचे मोरे साहेब आहेत, वाळून साहेब आहेत, आमच्या सुतारताई आहेत, या ठिकाणी गवते साहेब बसलेले आहेत. उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज या बैठकीचं किंवा आयोजन आहे, मूळतः आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबई हे एक मागच्या 50 वर्षामध्ये वेगवेगळ्या स्तरावरतून या 2023 अंत झाला, आता 24 मध्ये आपण येतोय, एक वेगळ्या उंची गाठलेलं शहर विभाग म्हणून ओळखला जातो. परंतु हे करताना, हे शहर बनताना, या सर्व गोष्टी घडताना मूळ इथला भूमिपुत्र, इथला प्रकल्पग्रस्त, इथला जो मूळ जमीनदार ज्यांनी आपलं योगदान देऊन सरकारला योगदान दिलं, आपल्या जमिनी दिल्या आणि मग त्याच्यावरती हे नवी मुंबई नावाचं शहर बसलं. मग ते आता महापालिकेचा एक भाग आहे, सिडको परिसराचा एक भाग आहे आणि उद्या घातणारा नैना विभाग आहे. तर या भागातल्या सर्व गोष्टीतून अनेक लोकांच्या त्यागातून हे शहर बनलं आणि आज पाहता पाहता मुंबईला एक दुसरा पर्याय म्हणून त्यावेळेस सरकारने लोकसंख्या वाढत होती म्हणून एक नवीन शहराची निर्मिती केली आणि ती यशस्वी झाल्याचं निश्चितपणे आपण बघतो. कारण इतर मुंबईच्या आसपासचे म्हणजे एका बाजूला ठाणे आहे, भिवंडी आहे, मीरा भाईंदर, वसई, त्यांच्या मानानं आपलं हा जो भाग आहे हा जास्त रित्या डेव्हलप झाला, कारण नियोजनबद्ध शहर झालं. परंतु याच्या मागचा मूळ जो त्याग करणारा घटक आहे तो इथला मूळ जमीनदार, इथला शेतकरी होता आणि त्या अनुषंगानं आज हे शहर बनतं. नक्कीच आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो या विषयाचा की एक चांगलं शहर प्रत्येक म्हणजे या पृथ्वीवरती देश आहेत, देशांमध्ये राज्य, राज्यांमध्ये जिल्हे, तालुके आणि शहर आहेत, त्यामध्ये नवी मुंबईचा आणि आपल्या आसपासच्या परिसराचं नक्कीच नाव आहे. होऊ घातलेलं नवीन प्रस्तावित आंतरराष्ट्रीय, आता आम्ही तर म्हणतो लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, आता सरकार जेव्हा त्याला अंतिम थप्पा मारेल, बोर्ड लावेल, सरकार बोर्ड तर लागलेला आहे, परंतु इतकं मोठं प्रकल्प तिथे आलाय, त्याच्याच वरती अवलंबून असणारे अनेक प्रकल्प, म्हणजे आपण म्हणू की सर्व्हिस इंडस्ट्री, एअरपोर्ट आला की त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या मग ते तुमचे हॉटेल्स असतील, इतर कार्गोचे मोठमोठे हब्स येत आहेत, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट विभाग बनतोय. अदानी, रिलायन्स आणि महाराष्ट्र सारखं आणि केंद्र शासन याच्या माध्यमातून नवीन शहरांची निर्मिती सरकारने मला वाटतं आत्ताच जाहीर केलेलं आहे की नवीन एक तिसरी मुंबई पूर्वी जाहीर झाली होती विलासराव देशमुख साहेब असताना. आणि मग हे सर्व घडत असताना आम्ही बघतोय की आमच्याकडे दायित्व आहे, आम्ही जे बसलो आहोत, आम्ही इथले सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरांवरचे घटक म्हणून आमची जबाबदारी येत असते आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून दीपकराव इकडे या, एक खुर्ची घ्या इकडे दीपकरावांसाठी. दीपक पाटील साहेब घ्या. दीपक पाटील साहेब आमचे प्रकल्पग्रस्त आमची संघटना आहे आणि दी.बा. पाटील साहेबांची जे नामकरणाची आमची जी समिती आहे त्याचे हे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी. तर या संदर्भामध्ये प्रामुख्यानं आम्ही आता नेहमीच म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष नेहमीच सांगायचे की बाबा नाही, पहिला इथलं स्थानिक भूमिपुत्राचा अधिकार. तो एक काळ होता की ते त्यावेळेस अन्य राज्यातले लोक, अन्य जिल्ह्यातली लोक या शहरात काही तेवढी नव्हती, परंतु आता तो परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून
मूळ प्रकल्पग्रस्त, इथलं स्थानिक, आणि मग आता या शहरामध्ये अनेक वर्ष राहत असलेली लोक, मग ते कुठल्याही जातीची, धर्माची, पंथाची, प्रदेशाची असू देत, ते आता इथे स्थानिक आहेत. आणि म्हणून या सर्व लोकांचा आज विषय झालेला आहे की उपजीविका ही प्रत्येकाला महत्वाचा घटक असतो. स्वतःचा संसार, स्वतःचं कुटुंब चालवणं, स्वतःचं जीवनमान उंचावणं, या गोष्टीसाठी त्याला शिक्षण पाहिजे असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे शिक्षणाची चांगली व्यवस्था निश्चितपणे चांगली झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर रोजगार निर्मिती हा जो एक महत्वाचा भाग असतो, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, किंवा मग आता खाजगी या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत यांच्याकडे हे जबाबदारी येत असते. केंद्र सरकारने वेळोवेळी वेगळे कायदे या ठिकाणी देशामध्ये आणले, त्यालाच धरून राज्य सरकारने कुठे 80% स्थानिकांना घ्यावं, कुठे 50% घ्यावं. मग MIDCचे प्रकल्पग्रस्तांच्याकडे थोडासा कायदा वेगळा आहे, सिडकोच्याकडे प्रकल्पग्रस्तांचा थोडासा कायदा वेगळा आहे, रेल्वेच्याकडे. तर प्रत्येक विभागाचे, सरकारच्या खात्यांचे कायदे वेगवेगळे आहेत. तुम्ही बघितलं असेल की सर्वांना सर्व कायदे सारखे नाही आहेत. डॉक्टर या, खुर्ची घ्या, खुर्ची घ्या, या खुर्च्यात, खुर्च्यात कोण आहे दुसरं? अच्छा, गुरके साहेब या. तर अशी घटना होत असताना आमचा सर्वांचा प्रयत्न हा राहिलाय, खास करून माननीय गणेशजी नाईक साहेबांचा. आणि आम्ही सर्व जे नाईक साहेबांच्या अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक स्थानिक स्तरावरती रोजगाराचे संधी कशी स्थानिकांना उपलब्ध होईल, मग ते प्रभाग स्तरावरती आमचे सर्व सदस्य लोक काम करतायत, विभाग स्तरावरती, शहर स्तरावरती, जिल्हा स्तरावरती. आणि म्हणून ठाणे आणि रायगड या परिसराचा हा कायापालट करणारा विभाग आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा शहरामध्ये लोक येतात तेव्हा रोजगाराची नक्कीच त्यांची म्हणजे भूमिका असते, किंवा कुठे आपल्याला रोजगार मिळेल का नाही. म्हणून बघा, आपण जास्तीत जास्त स्थलांतर ही गावाखेड्यातून मुंबईकडे येत असतात. त्याचाच भाग म्हणून मुंबई मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता जसं तर स्थानिक लोकांचं मी जसं सांगितलं की भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि आता इथले स्थानिक. तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या बरोबर इतर स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने रोजगार मिळावे आम्ही घेत असतो. त्याचा सातत्यानं प्रयत्न आम्ही सर्व मंडळी आपापल्या स्तरावरती करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 13 तारखेला माननीय लोकनेते डी.वाय. पाटील साहेबांची जयंती आहे, आणि त्या जयंती निमित्तानं हा रोजगार मेळावा करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. आता हा नुसता रोजगार मेळावा म्हणून या ठिकाणी आम्ही आता 3 महिन्यापूर्वी आम्ही एक सानपाड्याला घेतला. आता हा रोजगार मेळावा विष्णुदास भावे नाट्यगृह, आणि तिथे लेक्चर्स होतील. विविध जे कॉलेजेस आहेत त्यांच्या जे फॅकल्टीज आहेत त्यांना आम्ही, जे पासआउट होत आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करतोय. कारण युवकांचा भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांची अपेक्षा असतात की मी अमुक एज्युकेशन घेतलेलं आहे, मग मला कुठे रोजगाराची संधी आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप. आता एक माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 9 वर्षामध्ये ही भूमिका ठेवली की परदेशामध्ये मुलं जातात, तिथे शिकतात, तिथेच नोकरीला लागतात, आणि ते आपल्या देशाचं चांगल्या प्रकारचं बुद्धी, कौशल्य ह्या गोष्टी अन्य ठिकाणी जातात. तो ठीक आहे, तो प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत भाग आहे, परंतु देशाचं नुकसान फार मोठं होतं. आणि म्हणून मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या 9 वर्षात प्रयत्न केला की स्टार्टअप इंडिया, म्हणजे मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, खेलो इंडिया, म्हणजे विविध स्तरावरती देशाला कशा पद्धतीनं संधी प्राप्त होतील, व्यक्तींना संधी प्राप्त होतील, म्हणजे स्त्रिया, पुरुष, युवक, तुमचे मध्यम वयाचे व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, बालकं, प्रत्येकाला देशामध्ये कसा लाभ होईल विविध योजनांचा. आणि त्याचाच भाग म्हणून हा जो योजनेच्या अनुषंगानं आम्ही सर्व नवी मुंबईतील जेवढे कॉलेजेस आहेत यांना संपर्क साधून 2 प्रकारच्या गोष्टी आम्ही करण्याचा या ठिकाणी आमचा मनोदय प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या संधी ज्या आहेत, आता उदाहरणार्थ आता विमानतळ येणार आहे, तर पायलट होणार आहे. तर पायलटसाठी कशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन घेतलं पाहिजे, कुठल्या
फॅकल्टीजना तुम्ही जायला पाहिजे आणि ते घेतल्यानंतर मग त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध होईल. उपलब्ध झाल्यानंतर मग वेगवेगळ्या ज्या एअरलाईन्स कंपन्या येतील त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना ज्याला आपण म्हणतो की कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात, वॉकिंग इंटरव्ह्यूज असतात, कॉलिंग इंटरव्ह्यूज असतात. आता पूर्वी प्रत्यक्षात येऊन इंटरव्ह्यू द्यायला लागायचे, आता सर्व ऑनलाईन इंटरव्ह्यूज व्हायला लागले. तर या विविध आयुधांचा वापर करून लोकांना प्लॅटफॉर्म कसा निर्माण होईल त्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न आहे की दिबा हे असं नेतृत्व होऊन गेलं की ज्यांच्यासाठी संघर्ष झाला आणि संघर्ष होऊन सर्वांनी ते मान्य केले की नाही बाबा या ठिकाणी त्यांचं नाव दिलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्तानं मागच्या वर्षी हा कार्यक्रम पनवेलला झाला होता, बरोबर आहे. तर मागच्या वर्षीच ठराव झाला होता की पुढच्या वर्षी ती 9 मे मध्ये होईल. आपल्याला कल्पना असेल की काही दिवसापूर्वी याच्या संदर्भातली बैठक याच ठिकाणी एक दिबा पाटील म्हणजे संघर्ष समितीची एक मोठी बैठकी सुद्धा इथेच झाली होती. सांगण्याचं तात्पर्य होतं की ते दायित्व लक्षात घेऊन की आम्ही सर्व मंडळी इथे फक्त प्रमुख दिसत आहेत, पण याच्या पाठीमागे बराच आमची यंत्रणा आहे जी ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा इथल्या लोकांसाठी ही संधी प्राप्त करून देत आहे. याच्यासाठी मायक्रो म्हणजे MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम हा जो माननीय नारायण राणे साहेबांचा केंद्रीय जो विभाग आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहितीच्या संदर्भातल्या, रोजगाराच्या संदर्भातल्या, स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या जे सन्माननीय लोढा साहेब आहेत आपले मंगलप्रभात लोढा साहेब, तर कौशल्य विभाग तर त्यांचा विभाग MSME, MIDC, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका अशा सर्वांमध्ये रोजगाराच्या काय काय संधी आहेत त्या संदर्भातली माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होईल. आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे की त्याच दिवशी त्यांची जसं आता आपण कल्पना असेल की आता वॉकिंग इंटरव्ह्यू हा एक कॉन्सेप्ट सर्वीकडे तयार झालेला आहे. तर आता जास्त काही डेटा हा बऱ्याच ठिकाणी एकाच ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो डेटा अवेलेबल होत असतो आणि म्हणून मग आम्ही सांगितलं की वॉकिंग इंटरव्ह्यूने जेवढ्या गोष्टी प्राप्त होतील बऱ्याचशा लोकांचं त्यांना संधी आहे की नाही त्याच ठिकाणी समजेल की बाबा आपलं सिलेक्शन होते आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच अंशी सिलेक्शन त्याच ठिकाणी होईल आणि बऱ्याच अंशी मग नंतर मग त्यांची वेगळी एक इंटरव्ह्यू होईल त्या त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून. असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. त्याच्याच बरोबर ती कुठल्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार जसं मी सांगितलं हॉटेल इंडस्ट्रीच्या आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीच्या आहेत, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, SEZ. आता 12 तारखेला माननीय प्रधानमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन होते MTHLचं. जसं ते सुरू झाल्यानंतर साऊथ मुंबई हा बरेचसे ऑफिसेस तिकडे म्हणजे आता आम्ही ऐकतोय की स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला आपण भारताचं मूळ आर्थिक केंद्र आपण म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ते सुद्धा तिथे जमीन मागतात की त्यांना तिथे आम्हाला पाहिजे. अनेक वेगवेगळे कार्यालय त्या परिसरामध्ये येणार आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टीचा फायदा संधी ही ठाणे रायगड या परिसरातील लोकांना जास्त आहे, तरुणांना जास्त आहे आणि म्हणून आतापासून ऍडमिशन घेताना जर मला माहित पडलं की बाबा इकडे ही 5 वर्षांनी ही संधी उपलब्ध होणार आहे तर मग त्याच्या पद्धतीने तो विद्यार्थी विद्यार्थिनी त्या पद्धतीने आपला कल दाखवेल. जे लोक पासआउट होणार असतील पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात त्यांना मग या ठिकाणी ट्रेनिंग. आता बेसिक गोष्ट काय आहे की बऱ्याच वेळा ग्रॅज्युएट BA BCom BSc झाल्यानंतर त्याच्या पुढचंही शिक्षणाची आवश्यकता आहे, परंतु जर मला कुठली उपलब्धता आहे त्या पद्धतीने मग माणूस ठरवतो की बाबा अरे हे संधी आहे, मला याच्यामध्ये माझं स्वतःच इच्छा आहे आणि मग लोक त्या ठिकाणी जातात आणि त्या पद्धतीने त्यांना कौशल्य विकास म्हणजे ट्रेनिंग सुद्धा त्यांना द्यावी. तर अशा पद्धतीची योजना या 13 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ठेवलेली आहे. आमची अपेक्षा आहे की आपण सर्व मंडळी या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती द्याल. याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ हे आमचं एक भूमिपुत्रांचं इथलं एक मंडळ आहे, त्यांचा सुद्धा सहयोग याच्यामध्ये घेतोय. तशाच पद्धतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जी आमची संघर्ष समिती आहे त्यांचं सुद्धा सहकार्य त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा याच्यामध्ये येतो. प्रकल्पग्रस्त जिथे आता या ठिकाणी मनोरजी आहेत त्यांनी सांगितले की आमची संघटना त्या ठिकाणी येते. त्याच पद्धतीनं हे झाले स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त ज्यांचे इच्छा आहे की आम्हाला याच्यामध्ये सामील करायचं. त्याच्याच बरोबर ती इतर जे
संघटना आहेत, आम्ही त्यांना अपील करतोय, त्यांना आम्ही कम्युनिकेट करतोय की बाबा लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जर गेली तर त्या ठिकाणी साधारण 100 कमीत कमी 100 स्टॉल्स, जास्तीत जास्त 150 स्टॉल्स त्या ठिकाणी उपलब्ध होतील, लागतील. वेगवेगळ्या कंपन्या येतील, वेगवेगळे IT. आता तुम्हाला कल्पना आहे की आपल्याकडे डेटा सेंटर्सचं सर्वात मोठं जाळं निर्माण होतं. पनवेल, उरण, नवी मुंबई या परिसरामध्ये मोठ्या संख्येमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे डेटा सेंटर्स येत आहेत. आता त्याची कामं चालू आहेत. म्हणजे पुढच्या 3 वर्षात, 4 वर्षात हे डेटा सेंटर्स तयार होतील. तिथपर्यंत जर या लोकांना ट्रेनिंग दिली गेली किंवा ज्याला त्या डेटा सेंटरच्या नोकरी संदर्भात जायचं असेल किंवा त्याच्या उद्योगासंदर्भात जायचं असेल, तर तो आतापासूनच त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध आहे, कुठल्या भागात आहे, तर त्या लोकांना मार्गदर्शनही होईल. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसना सुद्धा त्यांचे प्राचार्य, प्रिन्सिपल्स त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रित करतोय की त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये माहिती घ्यावी. कारण आमचा प्रयत्न असा आहे की उद्योग, इंडस्ट्री आणि शिक्षण विभाग ही इंडस्ट्रीला काय पाहिजे, तशा पद्धतीचं एज्युकेशन इथे मुलांना करिक्युलम दिलं जाईल, त्यांचं सिलेबस बनवलं जाईल. आता कसं झालंय की ओपन युनिव्हर्सिटीज म्हणजे याच्यामध्ये अनेक युनिव्हर्सिटी आहेत की स्वतःचा, जसं आपल्या नवी मुंबईत आहेत, DY पाटील आहे, MGM आहे, तुमचं भारतीय विद्यापीठ आहे, की ज्यांनी स्वतःचे सिलेबस सेट करतात. आम्ही त्यांनाही सांगितलं की तुम्ही या, इथे इंडस्ट्री आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांचे आम्ही मीट करणार आहोत, त्यांचे भेट होणार आणि मग कशा पद्धतीचं शिक्षण आवश्यक आहे भविष्यामध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना रोजगार. आता काय होतं की शिक्षण झाल्यानंतर पुन्हा मग 1 वर्षाचा त्यांना कोर्स करावा लागतो, त्यांना त्याची ट्रेनिंग घ्यावी लागते. तर ते तुम्ही एज्युकेशन घेतानाच जर त्याच्या सिलेबसमध्ये ॲड केलं या आपल्या सर्व इथल्या कॉलेजेसने, तर त्याला नंतर वेगळा परत त्याचा वेळ घालवण्याची आवश्यकता पडणार नाही आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत की जे लोक कॉलेजेस करतायत त्यांना पुढे येणारी संधी. आता अनेक अशी लोक आहेत की जे ऑलरेडी शिक्षण होऊन गेलेलं आहे, त्यांचं कुठेतरी नोकरीला होते, परंतु आता त्यांचं नोकरी बंद म्हणजे सुटलेली आहे. कोविडमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या. तर अशा लोकांसाठी पण आम्ही एक वेगळा कक्ष इथे करतोय की ज्याच्यामध्ये अनुभव आहे. अनेक वेळा काय झालेलं आहे की आता अनुभव इतका आहे, परंतु त्यांना तेवढी प्रकारची नोकरी नाही. नोकरी मिळते तर ती कंपनी म्हणते की एवढं पॅकेज आम्हाला परवडत नाही, मग एवढं करणार का? तर मग याचं डिस्कशन, याचं चर्चा करण्यासाठीचं एक फोरम असावं. याच्यासाठी काय आपल्याला करता येईल आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात सुद्धा चर्चा करून 1, 2, 3 आम्ही असे ग्रुप तयार करतोय की ज्याच्यातून या लोकांना संधी होईल. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पुढचा उद्याचा येणारा जो उषाकाळ दिवस हा नवीन पिढीला सकारात्मक जावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जसं आता आम्ही म्हणतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी जे स्किलच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या म्हणजे 12 बलुतेदार म्हणतो ना आपण त्याला, तर त्यांचा म्हणजे कधी विचार झालेला नाही. त्याला आधुनिक तंत्रज्ञान, त्याला IT कसं त्याला माहिती मिळेल. आता बऱ्याचशा आमच्या भगिनी आहेत ज्या अनेक प्रोडक्ट हे त्यांना कनेक्ट करून ऑनलाईन विकतात आणि त्यांना माध्यम दिलेलं आहे केंद्र सरकारने. स्वतःचं सरकारची एक यंत्रणा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लोन मिळायला पाहिजे छोट्या स्मॉल स्केलच्या याच्यामध्ये. ते लोन कोण देणार आहे, तर ते लोन कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध होईल, त्याच्यासाठी कुठली कागदपत्र लागणार आहेत, कुठल्या पद्धतीची तुम्हाला माहिती पाहिजे, कुठल्या पद्धतीची, आणि त्याच्यासाठी एक टीम जी तुम्हाला गाईड करेल ती सुद्धा आम्ही याच्यामध्ये त्या दिवशी बोलवणार आहोत की ज्यांच्याकडे आहे बाबा सर्व आहे तुमच्याकडे पण आम्हाला लोन मिळत नाही, त्या संदर्भामध्ये गाईड करण्यासाठीच त्या दिवशी गायडन्स जो जसं आपण करिअर गायडन्स म्हणतो तसं रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना फायनान्स कसं मिळेल आम्हाला या संदर्भात. त्याच्यानंतर मार्केटिंग, बऱ्याचशा लोकांच्याकडे स्किल आहे बनते पण आम्हाला मार्केटिंगचं नाही, तर मग मार्केटिंग संदर्भातली काही योजना आहे का, तर ते सरकारने ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे काही महानगरपालिका स्तरावर सुद्धा महिलांना त्या ठिकाणी या संदर्भातलं प्रशिक्षण
मार्गदर्शन सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की MIDC, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, तुमचं केंद्र सरकार, MSME आणि कौशल्य भारत या सर्व लोकांना याच्यामध्ये आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांचे स्टॉल्स त्या ठिकाणी लागतील. त्याच पद्धतीनं या ठिकाणी हॉटेल्स, लॉजिस्टिक, आता आपल्याला कल्पना आहे की हे सर्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मोठा हब होतो आणि याच्यासाठी लॉजिस्टिक हा सुद्धा एक वेगळा करिअर झालेला आहे. त्याच्यामध्ये नुसतं ड्रायव्हर हा होत नाही, तर तुम्ही अनेक फ्लीट घेऊन तुम्ही स्वतः छोट्या छोट्या स्टार्टअपमधून 4 गाड्या घेऊन त्याच्यासाठी फायनान्स घेऊन तुम्ही आपला उद्योग सुरू करू शकता. त्याच्यानंतर हे स्टफिंग म्हणजे हा इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे एक वेगळं स्पेशल स्किल असतं. बाहेर देशात जाणारा माल कशा पद्धतीने तो स्टोअर करावा, त्याला एक्सपोर्ट करण्यासाठीची कशी यंत्रणा असते, त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग हा एक प्रकार असतो. म्हणजे क्लिअरन्स करणं कस्टम बाउंडेड भागामध्ये, तर त्याचं कसं प्रशिक्षण दिलं जाईल हे सुद्धा या अनुषंगाने आम्ही लॉजिस्टिक, कस्टम, त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक. आता सुरक्षा रक्षक म्हणजे आपला घराचा वॉचमॅन वेगळ्या पद्धतीचा असतो, परंतु एखाद्या कंपनीमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचं त्याचं वेगळं प्रशिक्षण असतं, त्याचं वेगळं सर्टिफिकेट असतो की त्याला ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज आहे. आता बारकोड कसं पद्धतीने असावा, ते स्कॅनिंग कसं, याचं पण सुद्धा नवीन ट्रेनिंग आहे. बऱ्याच वेळा याचं सुद्धा प्रशिक्षण जर असलं तर आज त्याची सुद्धा गरज आहे. आता तुम्हाला कल्पना आहे बघा, एअरपोर्टला आपण जातो विमानावर, बऱ्याच वेळा आपण बघतो की ग्राउंड स्टाफ हा एक नवीन प्रकार आहे का, तर नाही. ग्राउंड स्टाफ म्हणजे ग्राउंडवरती जेव्हा विमान येतं तेव्हा त्याला विमानाला खालती व्यवस्थित पार्किंगमध्ये आणण्यासाठी सुद्धा एक वेगळं टेक्निकल स्किल आहे. ते याची उपलब्धता आहे. अनेक वेळा आपले जे लगेजेस आहेत, आपल्याला वाटतं की आपण असं उचललं सामानाने नेलं विमानात, असं नाही. त्याला एक वेगळं स्किल आहे, याचं प्रशिक्षण आहे, याचं ट्रेनिंग आहे आणि याचं सर्टिफिकेशन पण आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यांचं 10वी पास आहे, 12वी पास आहेत, कमी शिक्षण आहे, परंतु त्यांना याच्यामध्ये कसं समाविष्ट करता येईल हा सुद्धा आम्ही या जो प्रशिक्षण शिबिर जे आहे, मार्गदर्शन शिबिर आहे, याच्यामध्ये ते सुद्धा स्टॉल्स आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तशाच पद्धतीनं टुरिझम, आपल्याला वाटतं की आता पूर्वी म्हणजे आता कॉल केला की इकडे जा, तिथे विमानाचं तिकीट बुक कर, मग तुमचं पॅकेज काय. आजकाल टुरिझम हा सुद्धा एक मोठं बिझनेस सेंटर आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्र, भारत आता अनेक असे नवीन नवीन ठिकाणी याबद्दल म्हणजे देशामध्येच पर्यटन करण्याचा मोठा या ठिकाणी विभाग निर्माण झालेला आहे. त्याचं सुद्धा मार्गदर्शन ते कसं करता येईल, कोणाला त्या क्षेत्रात यायचं असेल ते सुद्धा तुम्हाला माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याचे सुद्धा स्टॉल्स आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करत आहोत. तशाच पद्धतीनं या मेळाव्यामध्ये वेगवेगळे उद्योजक जे त्या ठिकाणी ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योग क्षेत्रामध्ये ते आलेले आहेत, परंतु त्यांना काही अपेक्षा आहे या शहराकडून. तर जर नवीन युवक पिढी, जसं आम्ही सांगितलं की कॉलेजेसना आम्ही युवकांना बोलवणार आहोत, तर त्या नवीन पिढीला सुद्धा ते मार्गदर्शन करतील. तर म्हणून चांगले मार्गदर्शन करणारे यशस्वी उद्योजक त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवतो की ते सुद्धा त्यांच्या अर्ध्या तासाच्या काळामध्ये ते शून्यातून कसं त्यांनी विश्व निर्माण केलं या संदर्भातलं सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण करण्यासाठी काही मान्यवरांना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. ते आता आमचं अंतिम टप्प्यात आहेत, काही मान्यवर आमचे फायनल्स होत आहेत. तर त्या संदर्भामध्ये हा सकाळी साधारण 9:30 वाजता आम्ही याचं प्रयत्न आमचा आहे. म्हणजे या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब जे या ठिकाणी या संदर्भामध्ये त्यांची सुद्धा योजना, कारण तुम्हाला कल्पना असेल की भिवंडी हा विभाग हा गोडाऊन्स, मोठमोठ्या कंपन्यांचे गोडाऊन्स जे आहेत हे भिवंडी परिसरामध्ये आहेत. परंतु पूर्वी एक साधे गोडाऊन असायचे, एक छत असायचं आणि नॉर्मल गोडाऊन्स असायचे. परंतु आताचे जर तुम्ही गोडाऊन बघितले तर ॲमेझॉन सारखे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एक स्पेसिफिक गोडाऊन्सची जागा लागते, त्याला ट्रेनिंग लागतं. तिथे फोर्कलिफ्ट ऑपरेटर म्हणजे नॉर्मल पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आणि हे सर्व प्रशिक्षित लोक असावेत. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा या ठिकाणी आमची सुद्धा लोक या ठिकाणी येतील आणि आम्हाला जे चांगल्या पद्धतीचे लोक कशी पाहिजेत, तर त्यात जसं मी तुम्हाला सांगतो लॉजिस्टिक आहे, तसं स्टॅकिंगचं सुद्धा एक वेगळं स्किल असतं की कशा पद्धतीने तुम्ही त्याचं स्टॅकिंग करायला पाहिजे, त्याला नंबरिंग असते. तर ते सुद्धा आता सर्टिफिकेशन आलेलं आहे.
तर त्यांनी सांगितलं की जर अशा पद्धतीने कॉलेजमध्ये जर सुरुवातीपासून लोक मिळाली तर आम्ही पुढच्या पिढीला या गोष्टी देतो की जी भविष्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल की भिवंडी आणि या परिसरामध्ये साधारण 3,000 मोठमोठे गोडाऊन्स आहेत. परंतु मधल्या काळामध्ये बघा तिथे आग लागते. आपण ऐकतो कधीतरी अमुक ठिकाणी आग लागली, नुकसान झालं. तर त्या संदर्भामध्ये टेक्निकली म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या घटना घडणार नाही आणि म्हणून प्रशिक्षित लोक कसे असायला पाहिजेत आणि म्हणून या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी पुढचे येणारे चॅलेंजेस जे आव्हानं आहेत ही घेऊन आपल्याला देश कसं पुढे घेऊन जाता येईल हा एकंदरीत या संदर्भातला हा विषय घेऊन हा आमचा जो कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये जसं आता आम्ही पूर्वी जे सिस्टीमनी घेत होतो आपले मेळावे याच्यामध्ये काहीतरी वेगळं पद्धतीने नवीन आधुनिकीकरणाच्या माध्यमातून कसं असावं यासाठी आम्ही ज्यांना आपण प्रोफेशनल लोक म्हणतो अशा प्रोफेशनल लोकांना आम्ही आमच्याबरोबर घेतलेला आहे म्हणजे जुनं पण आणि नवीन पण अशा सर्वांना घेऊन हा मेळावा नुसता रोजगार नाही तर विविध आयामांना स्पर्श करणारा हा मेळावा असेल आणि याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त म्हणजे हजारोच्या संख्येने लोकांनी यावं आणि हजारोच्या संख्येने लोकांना मार्गदर्शन मिळावं तिथे येऊन नोकरी लगेच तिथे मिळेल असं नाही परंतु त्याला एक साधारण अंदाज येईल की भविष्यामध्ये नवी मुंबई आणि इतर परिसरामध्ये कशा पद्धतीनं या गोष्टी उपलब्ध होणार आहेत तर अशा पद्धतीचं साधारण आमचा हा विषय आहे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत ही दृश्य जाईल याच्यामध्ये मी सांगितल्या पद्धतीनं प्रकल्पग्रस्त स्थानिक आणि इतर सर्व म्हणजे हा काय नुसतं फक्त प्रकल्पग्रस्तांचाच नाही प्रकल्पग्रस्तांना शासकीय कायदेशीरित्याचं प्राधान्य असतंच परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर जी लोक आहेत मग ती कुठल्या जातीची धर्माची पंथाची नाही तो इथला स्थानिक आहे आणि त्याचा जो अधिकार आहे या अनुषंगाने त्यांना सुद्धा याचा निश्चितपणे उपयोग होईल असं मला वाटतं आता आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण पुढे हो विश्वनाथ भावेच्या राईट साईडला लेफ्ट साईडला जागेची खूप चांगली उपलब्धता आहे आणि सेंट्रल प्लेसला आहे त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे असल्यामुळे विविध गटांमध्ये लोक येतील आणि प्रयत्न आमचा आहे की जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध 100 स्टॉल्स जे आहेत या ठिकाणी आता काय झालं की कम्प्युटरायझेशनच्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन हा फक्त महत्वाचा भाग आहे आणि आजकाल सर्व ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला पूर्वी वाटायचं की बाबा या लोकांना कसं करता येईल परंतु आता आधुनिक तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात आणि हॉल जो आहे जो आपला विश्वनाथ भावेचा हा त्याच्यामध्ये दर अर्ध्या तासाला वेगवेगळे सेमिनार्स होते त्याच्यामुळे लोकांना सिटिंग पण होईल आणि एका बाजूला तुम्हाला त्याची माहिती मिळेल अशा पद्धतीचे आणि विश्वासमध्ये आता तुम्हाला कल्पना असेल की आता ते एक नवीन आता म्हणजे स्क्रीनिंग माहिती आहे ना तुम्हाला प्रोजेक्टर पण असल्यामुळे तो आपल्याला चांगल्या पद्धतीचं उपलब्ध होईल आणि दुसरी गोष्ट त्याची कॅपॅसिटी चांगली आहे नाही जे उद्योजक आता ज्यांनी स्टार्टअप्स साठी आपल्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला कल्पना असेल की नाही मला माहित नाही पूर्वी आपल्याकडे मोठमोठ्या कंपन्या असायच्या पण आता हे स्टार्टअप वाले छोटे छोटे गाळे झाले तुम्ही बघितलं असेल ना की मोठमोठे इंडस्ट्री आता कन्वर्ट होऊन मोठमोठ्या गाळ्यांमध्ये आलेली आहेत आणि त्या लोकांनी बेसिक म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांचं म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये 10 कंपन्या येतात आणि त्यांचे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ना त्याचं ज्याला आपण म्हणतो ना की असेंब्लिंग युनिट्स हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही तुम्ही आता किती MIDC देतात आपल्या नवी मुंबईमध्ये 30 नवीन असे युनिट्स आलेले आहेत की जे आता सोन्यावरती प्रक्रिया करणार आहे तुम्हाला माहिती असेल की नाही सोन्याचं खूप मोठं जे ज्वेलरी हाऊस डायमंड हाऊस तुमची प्रक्रिया करणारे आपल्या इथे 70 नवीन कंपन्या आलेल्या आहेत ज्याच्यावरती ऑर्नामेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल ज्वेलरी त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी असे बरेच उद्योजक आता नवी मुंबईत आपल्या इथे आलेले आहेत ज्या लोकांनी मोठमोठे गाळे घेतलेले आहेत त्या लोकांना लोक पाहिजेत तर ती तुम्हाला माहिती आहे ना आता जे जसं सुरतला डायमंडचं मोठं मार्केट होतं पण आता तुम्ही बघितलं असेल ना की मध्ये एक मोठं मार्केट नवीन एक पद्धतीचं तयार झालं तर तशाच पद्धतीचे नवीन हब आता आपल्या नवी मुंबईमध्ये निर्माण होत आहेत तशाच पद्धतीचं हब आता तळोजाला या ठिकाणी 70 एकरमध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकार MIDCने 70 एकरमध्ये जागा दिलेली आहे जेणेकरून छोटे छोटे उद्योग
याच्यामध्ये मोठ्या स्केल म्हणजे मोठं स्केल नाही म्हणजे तुमचं साहेब आताच्या घडीला काय झालेलं आहे की मोठे उद्योजकांच्या बरोबर लघु उद्योजक स्मॉल मायक्रो आणि मीडियम ज्याला म्हणतो ना हे याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा आज हा चायना कशासाठी यशस्वी झाला तुम्हाला माहिती आहे का? याचं कारणच आहे की चायनाच्या गावागावामध्ये तुम्हाला बघायला मिळतील की अशा छोटे छोटे अशा मोठमोठ्या इंडस्ट्री झालेल्या आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत परंतु ज्या लोकांना ट्रान्सपोर्टेशनची जायची लांब जायची गरज नाही आपल्याच गावामध्ये सरकारने जागा दिल्यात मोठमोठे गाळे करतात लोक जातात काम करतात संध्याकाळी घरी येतात सायकलवर जाऊन येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचा जर कॉन्सेप्ट केला तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तुमचं स्वतःचं ज्ञान स्वतःची मेहनतीवरती माणूस दुसऱ्यावर अवलंबून स्वतः छोटे छोटे अनेक लोक आता जसं लेडीज बसल्यात तुमच्या कानाच्या रिंग बनवणं तुमच्या ते काय बोलतात त्याला तुमच्या कानातले हातातले हे मॅन्युफॅक्चर करणारे आपल्या नवी मध्ये 16 कंपन्या आलेल्या त्यांच्याकडे ते म्हणतात की आम्हाला नवीन नवीन डिझाईन म्हणजे कुठला ट्रेंड चालतो लेडीज लोकांना आता कुठला ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडच्या वेगवेगळ्या डिझाईन बनवणं याच्यासाठी त्या लोकांना माणसं पाहिजे मोठं काम नाही आहे छोटं छोटं काम आहे. नाईक साहेब विषय असा आहे की ही जी तुमचा जॉब फेअर आहे ते राजकीय आहे का बिगर राजकीय आहे कारण प्रश्न आहे तुमच्या आताच्या व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी 2 विंगचे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हाध्यक्ष आणि 2 मंडळाध्यक्ष होते तर हा जो तुमचा जॉब फेअर आहे तो राजकीय असेल का बिगर राजकीय असेल? बघा हा प्युअरली बघा म्हणजे जरी हे राजकीय असलं तर ही माणसं नाहीत का हे मूळतः पहिली गोष्ट म्हणजे इथली भूमिपुत्र आहेत स्थानिक आहेत. आज जर आपण कुठलाही माणसाचा तर पंतप्रधान ते कुठल्या तरी पक्षाचेच आहेत ना ते पंतप्रधानांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे ते पहिला या ठिकाणी आता पंतप्रधान जरी असले तरी ते कुठल्या तरी राजकीय पक्षातून निवडून आलेत ना पण दायित्व काय त्यांच्याकडे आता ते पंतप्रधान आहेत. जसं आम्ही कुठलाही राजकीय पक्षात आम्ही कुठला राजकीय एजेंडा घेऊन आलो का आम्ही तुम्हाला बोललो का कमळाच्या चिन्हावरती आहे ते आम्ही तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही प्रकल्पग्रस्त लोकांसाठी हा आमचा पहिला कार्यक्रम नाही उलटा अशा लोकांसाठी तुम्ही प्रोत्साहन केलं पाहिजे आम्हालाच नाही तर आमचं म्हणणं आहे की या शहरातले राजकीय असू दे इतर सर्व घटकांना या ठिकाणी येऊन त्यांनी केलं जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्व कॉलेजेसना आम्ही संपर्क साधतोय आता कॉलेजेस कुठल्या राजकीय नाही आहेत आता इथे ही प्रकल्प संस्था आहे यांची राजकीय नाही आहे हे प्रकल्प ह्यांचं कुठलं राजकीय नाही हे कुठल्या संस्थेत आहेत हा आम्ही बघितलेला आहे कुठल्या पक्षात आहेत हे आम्ही बघत नाही आणि आम्ही प्रत्येक माणूस आपला कम्फर्ट बघत असतो याच्यामध्ये जनतेचं नुकसान काय असणार आहे काहीच नुकसान असणार नाही ज्याला नोकरी पाहिजे तो तर येणारच ना त्या ठिकाणी कारण त्याला नोकरी दे पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनी घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी कारण विष्णुदास भावे हे कुठलं कमळाच्या चिन्हाचं आहे का ते आम्ही व्हाईट हाऊसला घेतलंय का कार्यक्रम व्हाईट हाऊसला नाही घेतलेला आम्ही कार्यक्रम कुठे घेतोय विष्णुदास भावेमध्ये घेतोय त्याच्यामुळे सर्वांनीच यायला पाहिजे त्याच्यामुळे इथे राजकीय पक्षाचा कुठलाही विषय नाही आहे. एक महत्त्वाचा प्रश्न हा त्या पद्धतीने तुम्ही सांगितलं गेल्या वर्षी पण दिबा पाटलांच्या नावाचा रोजगार मिळवला झाला तिकडे झाला त्याच्यानंतर वर्षभरानंतर पुढे तुम्ही इकडे राबवतो मागच्या वर्षी काय झालं की प्रत्येक ठिकाणी व्हावे अशा पद्धतीचं त्या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केलं भिवंडीला व्हावा कल्याणला व्हावा उल्हासनगरला त्याच्या लोकांनी कार्यक्रम स्तुती आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही मागच्या वेळेला झाला आणि याच्या वेळेला करतोय माझं असं म्हणणं होतं की हा वर्षभरातून रोजगार मेळावा करण्यापेक्षा तुम्ही कंटिन्युटी करण्यात करत दिबा पाटलांच्या नावानं कारण एक खांदा कॉलनीमध्ये दिबा पाटलांच्या नावाचं प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणी काय होतंय काय नाही होत तुम्हाला हे सगळं माहिती तरी कंटिन्युटी जर राहिली ना तर रोज निर्मित होणारे जे मुलं आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना तो एक वेगळ्या प्रकारचा स्कोप मिळेल आणि ती तुमची कंटिन्युटी राहिली तर हे रोजगार मेळावा घेण्याची वेळच येणार आहे. तुम्ही जे सांगताय ना ते आम्ही आमच्याकडे कंटिन्युटी आहे फक्त आता यावेळेस आम्ही जसं दर 2-3 महिन्यांनी आमचे मेळावे होत असतात ते मेळावे यावेळेसचा मेळावा आम्ही दिबा पाटलांच्या नावाने करतोय कारण हे आम्ही मागच्या वेळेस कारण मी त्या समितीचा पदाधिकारी आहे हे त्या समितीचे पदाधिकारी आहेत ते त्या समितीचे पदाधिकारी हा आमचा एजेंड्यावरचा जसा आपला एजेंडा असतो वर्षाचा कॅलेंडर असतो तर तो कॅलेंडरचा भाग म्हणून आमचा दिबा पाटलांचा आता तुम्ही परत 2-3 महिन्यांनी परत आमचा रोजगार मेळावा होणारच आहे जसं आता मागच्या वेळेस आम्ही सानपाड्याला घेतला होता आता हा आम्ही दिबा पाटलांच्या निमित्त काहीतरी असतोच ना आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम करतो तसं दिबा पाटील संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की बाबा पुढच्या वर्षाचा मेळावा रोजगार मेळावा हा नोव्हेंबरमध्ये घ्यावा तो एक आमचा मागच्याच वर्षी ठरला होता आता तो कार्यक्रम येणार आहे त्या अनुषंगाने त्याचं प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे ना कारण हा जनतेसाठीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण तेच आहे. नाही टार्गेट असं ना बघा ह्याच्यामध्ये टार्गेट
ह्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण शहराला निमंत्रित करतोय, ठाणे रायगड त्या सर्व लोकांना याच्यामध्ये बेसिक जी गोष्ट आहे विष्णुदास भावे नाट्यगृह घेण्यामागचं कारणच हे आहे की तिथे जास्तीत जास्त लोकांनी येऊन पहिला ते समजून घ्यावं की कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध होणार आहे. जिथपर्यंत लोक त्या ठिकाणी बघून समजणार नाही त्यांना की ह्या संधी उपलब्ध होणार आहेत तिथपर्यंत आपल्याला समजणार. आता टार्गेट हा असा कुठे 2,000चा होणार आहे की 10,000चा होणार आहे की 20,000चा. आम्ही आता त्याच्यामध्ये काय केलंय की गुगल जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी आम्ही निर्माण करून तो तुमच्या डोमेनमध्ये येईल याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जेवढी लोक रजिस्टर करतील तेव्हा आपल्याला समजेल. आता याच्यामध्ये टार्गेट असं म्हणजे 2,000 येतील की 5,000 येतील आपल्याला माहीत नाही त्या पद्धतीनं किती. कारण हा जो आज आपण जो करतोय ना हा उद्देश हे आपण पहिल्यांदा असं करतोय. आजपर्यंतचे कार्यक्रम कुठले व्हायचे की बाबा MIDC मध्ये 10 कंपन्या आहेत त्या 10 कंपनी त्यांचे स्टॉल लागले आणि त्याच्याकडे याच्यामध्ये विमानतळाचं आपण कधीच घेतलेलं नाही. आता तुमची मेट्रो आलेली आहे. आता मेट्रोसाठी अनेक स्किल लोक लागणार आहेत मेट्रो तर त्याच्या संदर्भातले सुद्धा आम्ही लोकांना इथे बोलवलेलं आहे. हॉटेल इंडस्ट्री इथे साधारण 25 3 स्टार 4 स्टार 5 स्टार 6 स्टार 7 स्टार 25 हॉटेल्स येणार आहेत पुढच्या 3-4 वर्षामध्ये. तर त्यांच्या इंडस्ट्री जी आहार नाही का त्यांची संस्था आहे जी हॉटेल इंडस्ट्री त्यांना आम्ही निमंत्रित केलं. ते सांगणार आहेत या ठिकाणी की कशा पद्धतीनं कारण पूर्वीचं असणारं काम आणि आताचं असणारं काम याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा ते नवीन असणार आहे आणि म्हणून आम्ही पण त्याच्यामध्ये उत्सुक आहोत की बाबा कशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टी येत आहेत आमच्यासाठी सुद्धा नवीन. त्याच्यामुळे टार्गेट असं नाही आमचं तेच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी यावं. सकाळी 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहेत वेगवेगळे सेशन आहेत. त्याचं डिटेल जे आहे हे आम्ही तुम्हाला पूर्ण देऊ याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे माहिती देऊ. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही हे सांगू शकत नाही की साधारण किती लोक येणार आहेत किती उमेदवार येणार आहेत किती कंपनी असणार आहेत. आम्ही स्टॉल सांगितलं ना तुम्हाला 140 कंपन्या. कुठल्या प्रकारचे साधारण लोकांना आकर्षित करण्यासाठी हे बघा सांगू शकता कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. याच्यामध्ये लॉजिस्टिक कंपन्या आहेत, हॉटेल मॅनेजमेंट कंपन्या आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्याच्यामध्ये लॉजिस्टिकच्या मध्ये जो इम्पोर्ट एक्सपोर्ट असतो त्या संदर्भामध्ये ज्याच्यामध्ये आपण कुठलाही प्रोडक्ट हे एक्सपोर्ट कसं करावं इम्पोर्ट कसं करावं स्टफिंग कसं करावं त्याच्या संदर्भातली माहिती त्याच्या संदर्भातली लोकांना माहिती मिळावी जेणेकरून त्या कंपन्या येतील की बाबा आम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीचं लोक लागणार आहेत आणि त्या पद्धतीची माहिती आता आम्ही त्या वेबसाईटवरती तुम्हाला देऊ. आम्ही वेबसाईट पर आम्ही तुमची देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देऊ त्याची. हा कुठल्या कंपन्यांची नावं हे व्यवसायाशी निगडीत व्यवसाय वगैरे कल्पना आहे आपल्याला कुठल्या कुठल्या कंपन्या रेग्युलेट येतात या संदर्भात मी बोलू इच्छितो. या संदर्भात जिल्हा कौशल्य विभाग ठाणे रायगड विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला जवळजवळ 40 कंपन्या येणार आहेत. त्यांची नावं 8 तारखेला पब्लिश होतील. तेच त्यांना सांगितलं आणि हे साहेब जे आलेले आहेत हे आपले हा तुम्ही तुमची ओळख सांगा. मेरा नाम नरेश पंचाल है. हम लोग एक एसोसिएशन चला रहे हैं माइक्रोस के अध्यक्ष बैठे हैं. एक मिनट हम एसोसिएशन के थ्रू जो MSME की स्कीम्स है और जो अपने PSUs कंपनी हो गई और MSME के लोग हैं उनके बीच के प्लेटफॉर्म क्रिएट करते हैं ताकि MSME की स्कीम्स लोगों तक पहुंचे. सर 2 सवाल है. हाँ पिछली बार जब जॉब फेयर हुआ था उस वक्त जो बहुत सारे अभ्यर्थी आए हुए थे उन्होंने एक प्रश्न उठाया था कि ये जॉब फेयर उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण है उन लोगों के लिए जिनके पास जॉब है ही नहीं. लेकिन जो टेक्निकल कोर्सेज जो बच्चे पढ़ाई कर रहे हैं सिर्फ बीटेक हो गया इंजीनियरिंग जो कर रहे हैं उनके लिए कोई स्टॉल उस वक्त मौजूद नहीं था. बहुत सारे लोग निराश होकर चले गए थे और उम्मीद कर रहे थे किसके लिए नहीं था किसके लिए नहीं था हाँ किसके लिए नहीं था बोल रहे हैं इंजीनियरिंग जो स्टूडेंट्स हैं इंजीनियरिंग स्टूडेंट्स जो है उनकी नौकरी के लिए नहीं थी उनके जॉब के लिए वहां पर इंजीनियरिंग की. हाँ वो उम्मीद कर रहे थे कि अगर अगला जॉब फेयर होगा उस बार ऐसी कंपनियां भी आएंगी जो इंजीनियरिंग से जुड़ी होंगी जो बीटेक को नौकरी देंगी एमटेक को नौकरी देंगी. और तो क्या इस बार ये अरेंजमेंट आयोजकों की तरफ से हो रहा है कि जितने भी लोग उम्मीद लेकर आए हैं उन सभी के लिए कुछ ना कुछ तो जॉब अवेलेबल हो या गाइडेंस अवेलेबल.
आप एग्रीगेटर हैं? मैं नॉमिनेट नहीं, आप एग्रीगेटर हैं क्या इसके बीच में गवर्नमेंट और जो MSME है ना, उसके बीच MSME का बीच में प्रोग्राम लिया था उन्होंने। हमने 2 एग्जीबिशन किए। में? वो सर मत बताइए, मैं जो पूछ रहा हूँ उसमें बताइए, वो हमें समझने दीजिए ना। आप एग्रीगेटर हैं क्या कि जो MSME और गवर्नमेंट के बीच में एक ऐसा सेतु का काम कर रहे हैं कि जो सारी इंफॉर्मेशन और एक जगह गैदर काय आलं भाऊ, काय आलं? आवाज शांत शांत शांत। तो उनका कार्यक्रम होता है जहाँ हम रोजगार के अलावा स्वयं रोजगार भी है, उसके अलावा नौकरी और अगर बन सकती है तो उसके लिए वो विषय में काफी विषय काम समझ में है? सर आपको नहीं समझ में आया सर, सच्ची नहीं समझ में नहीं समझ में आया सर। मैं फ्रैंकली बोल रहा हूँ, अब मैं जो पूछ रहा हूँ वो कुछ और बता रहे हैं। क्या? तो आप अपनी भूमिका बता रहे हैं, मैं ये बोल रहा हूँ कि इस तरह के बड़े जॉब फेयर में आज एग्रीगेटर की जरूरत बढ़ गई है। जो नेशनल लेवल पे जितने भी बड़े जॉब फेयर हो रहे हैं, आपने आयोजन किया, MSME कंपनी वहां पर अवेलेबल हुई, उन्होंने उपस्थिति अपनी दिखाई, बहुत सारे हजारों अभ्यर्थी आए, उन्होंने अपने अपने रिक्वायरमेंट उधर रजिस्टर्ड करवाई। उसके बाद जो इंटेंट लेटर दिया जाता है उसके बाद क्या होता है, इसका कोई भी डेटा जो है या कोई भी इंफॉर्मेशन अवेलेबल नहीं रहती। अगर इस बीच में कोई किसके पास अवेलेबल? नहीं नहीं, उनके पास रहती है ना पूरा अवेलेबल। ऐसा आपको शायद मालूम नहीं होगा, वहाँ एक फॉर्म है, वो रजिस्ट्रेशन करना पड़ता है आपको, वो पब्लिक डोमेन में है वो। ऐसा क्योंकि वही तो मैं बोला कि वो जो डेटा है ना, मैं ये बोल रहा हूँ इसकी इंफॉर्मेशन के आगे जो बचे हुए लोग हैं, बचे हुए अभ्यर्थी हैं, उनको किस तरह से जॉब में एकोमोडेट किया जा रहा है, इसकी जानकारी या इस जॉब फेयर में उनको फॉलो अप कैसे? जॉब फेयर में कैसे मिलेगा आपको इन्फॉर्मेशन उसका? बॉस, ये एक सेंटर है जहां लोगों को अपॉर्चुनिटी कौन सी है आके पता करेंगे, उसके बाद में उन लोगों का रजिस्ट्रेशन हो जाएगा। उसमें स्क्रीनिंग होता है ना, ये स्क्रीनिंग, आपको मैंने वही बोला कि स्क्रीनिंग का जो पार्ट है उसमें बहुत सा चीज इसमें स्क्रीनिंग होगा। और फिर उसमें क्योंकि वहां कोई टूल तो लेके आने वाला नहीं है कि भाई उसका जो, तो उसका बेसिक भी है, ये बेसिक इसमें फिट है। आपको समझ में आ रहा है? तो ये इन्फॉर्मेशन जैसे आपने कहा कि भाई कोई इंजिनिअरिंग के लोग आए, तो उसमें यांची म्हणणं काय आहे की ती झाल्यानंतर पुढे त्या लोकांचं काय होतं की तो डेटा त्यांना पाहिजे, बरोबर है ना? आपको वो डेटा चाहिए ना? मुझे सर डेटा नहीं चाहिए, फिर मैं जो कहना चाहता हूँ इन्फॉर्मेशन बोला तो वही ना, इन्फॉर्मेशन है कि डेटा। तो मैं आपको बोल रहा हूँ कि क्या उनको जब दूसरा नेक्स्ट जॉब फेयर हो रहा है, हाँ, तो उनको किस तरह से असिस्ट किया जा रहा है कि भाई आपको पिछली बार जॉब नहीं मिला, इस बार आपके रिलेटेड कंपनी आ रही है और आपको इन्फॉर्म कर रहे हैं। नहीं, हम लोग तो भैया ये पहली बार ही कर रहे हैं ना, हमारा तो हम तो पहली बार ही कर रहे हैं भाई। सर इसमें क्या होता है जैसे कि कम से नहीं, अभी सर ने कहा MSME का हमने आज तक कभी किया नहीं है, तो मैं वही तो बोल रहा हूँ आपको ना, हमने तो कभी किया ही नहीं है। वो वही तो बोल रहा हूँ कि हम भी उत्सुक है कि हमको भी मालूम नहीं है कि कैसे लोग आने वाले हैं, ये पहली बार हो रहा है हमने। दूसरा जो सवाल है सर, दूसरा सवाल है, दूसरा सवाल जो है, एक मिनट, 16 जनवरी को 13 जनवरी को दीपा पाटिल साहब की जयंती है और 16 जनवरी को सेंट्रल गवर्नमेंट वासी के सिडको एग्जीबिशन में इसी तरह के उद्योगिता और रोजगार सम्मेलन कर रही है, बहुत बड़ा, जिसमें एजुकेशन मिनिस्टर और तमाम मिनिस्टर आने वाले हैं। हाँ, तो ये दोनों नीतियां बिल्कुल नजदीक हैं और जबकि वो बीजेपी का ही आयोजन है। वो अलग है भैया। सर उद्योजकता और रोजगार मेला वो क्लियर यही कह रहा है कि ऐसा ही आप ये दो चीजों को मिक्स मत कर लीजिए। ये जो 14 तारीख का है, 13 तारीख का, ये हमारा पहले से ही तय है। आपको मैं थोड़ा ये, वो अलग चीज है, उसमें मेरे ख्याल से त्याच्यामध्ये हे आहे का, एयरपोर्ट वाले आहेत त्याच्यामध्ये। हाँ, वो अलग है, वो एयरपोर्ट से अलग है। एअरपोर्ट सारख्या प्रोजेक्टमुळे इथे अपॉर्च्युनिटीसाठी हब म्हणून बघितलं जात आहे का नोकरीसाठी? काय वाटतं? 100% आम्ही तेच सांगतोय की आता ती वेळ जवळ आलेली आहे। पुढच्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये जर इथले लोक शिकले, प्रशिक्षित झाले तर त्यांना रोजगार मिळणार। आता काय होते, आपण BCom BSc BA झाल्यानंतर एकाच जॉबसाठी जास्त लोकांची भरती आणि मग 10 लोकांनाच सिलेक्शन होतं। आपण जर पर्टिक्युलर निर्माण होणाऱ्या जॉबसाठी आतापासूनच जर सजग झालो तर तेवढी लोक तेवढे डिस्ट्रीब्यूट होतील ना। एकाच BSc साठी 100 लोकांनी येण्यापेक्षा दुसरा जाईल वेगळ्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामुळे इकडे डिमांड आणि सप्लायचा प्रॉब्लेम येणार नाही
आणि मला वाटतं ही संधी मोठ्या प्रमाणात वाईट आहे काय. सॉरी एक मिनिट आवाज इको हो रहा है. अपॉर्चुनिटी आने वाले हैं. देखिए एयरपोर्ट को लेके जो जॉब अपॉर्चुनिटी जो है ना वो तो अलग है. जैसे आप बोल रहे हैं ना जो एयरपोर्ट का वो जो 14 तारीख का जो 16 तारीख का है ना वो उसमें आपको ज्यादा उसमें मालूमात हो जाएगा क्योंकि वो डायरेक्ट जो है ना वो सिर्फ एयरपोर्ट के लिए ही है. वो ओनली वो जो है वो सिर्फ एयरपोर्ट का है, उसमें और कोई नहीं है. ये जो अपना है ये मल्टी है, ये हर टाइम का है. इसमें MSME है, MIDC है, आपका रोजगार के अपने जो स्किल डेव्हलपमेंट वो इसमें है. वो और ये अलग है. एक शेवटचा आहे की ज्या पद्धतीनं आपण हे रोजगार मेळावा